जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवाध्यायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनेद्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री बृहद्रव्य संग्रह या ग्रंथाचा आपण स्वाध्याय करीत आहोत। प्रथम गाथेमध्ये मंगलाचरण पूर्ण केल्यानंतर येथे आचार्य श्री नेमिचंद्र सिद्धांती देव दुसऱ्या गाथेमध्ये जीव द्रव्याचं वर्णन 9 विशेषणांच्या माध्यमातून करीत आहेत। पैकी पहिल्या 2 विशेषणांचा अभ्यास आपण विगत व्याख्यानामध्ये केलेला आहे। जीवो आणि उवो गमो, जगणारा तो जीव आणि ज्ञान दर्शनाच्या व्यापाराने सहित असणारा तो जीव, अशा प्रकारे जीव द्रव्याची व्याख्या या 2 प्रकारे आपण पाहिलेली आहे। आता विशेष म्हणजे की जगतो तो जीव यामध्ये जो जन्माला येतो तो मरणाला प्राप्त होतो। जातस्य ही ध्रुवो मृत्युः, जन्माला येणाऱ्याचं मरण निश्चित असतं। अशा प्रकारे ही जन्म मरणाची परिपाटी अनादी काळापासून सुरू असली आणि जन्म आणि मरण हे दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्या तरी सुद्धा जीवाचा स्वभाव बाकी या जन्म मरणाने रहित अशा चैतन्य रूप स्वभावाला धारण करून अनादी अनंत एकरूप राहणे हा जीवाचा स्वभाव आहे। आणि म्हणून या जीवो या पदाची व्याख्या करताना येथे 2 प्रकारे व्याख्या केली होती। शब्द काळजीपूर्वक ऐका, नंतर मी याच्याबद्दल विशेष सांगणार आहे। जीवो या पदाची व्याख्या करताना ती 2 प्रकारे केली होती। पहिल्यांदा जीव हा आपल्या निश्चय प्राणांनी जगणारा आहे, चैतन्य प्राणांनी जगणारा आहे, आणि त्यानंतर तो श्वासोश्वास इत्यादी व्यवहार प्राणांनी जगणारा आहे। अशा प्रकारे त्याच्या जगण्याच्या 2 पद्धती किंवा 2 प्रकारांनी त्या जीवाची ही व्याख्या केलेली होती। आता दुसरं विशेषण उपयोगमय, त्याचं स्वरूप सांगताना सुद्धा 2 प्रकारे सांगण्यात आलं होतं। ते म्हणजे जीवाचं ज्ञान दर्शन, जीवाचं जाणणं आणि पाहणं हे आता सध्या तुमच्या आमच्या स्थितीमध्ये हे कमी अधिक हीनाधिक रूपाने सुरू आहे, आणि त्यामुळे हे क्षयोक्षमिक रूपाने सुरू असणारं परिणमन म्हणजे या जीवाचा हा उपयोग स्वभाव आहे। आणि या उलट केवळ ज्ञान, केवळ दर्शन, सर्व प्रकारे कर्मांचा अभाव झाल्यानंतर जीवाचा जो पूर्ण ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग व्यक्त होतो तो जीवाचा स्वाभाविक रूप उपयोग स्वभाव आहे। अशा प्रकारे जीवाच्या उपयोगपणाची व्याख्या सुद्धा आचार्यांनी 2 प्रकारे केलेली होती। आता आपण तिसऱ्या विशेषणाकडे वळणार आहोत, आणि ते आहे जीवो उवो गमो अमुत्ती। अमुत्ती म्हणजे अमूर्तिक,
तर या विशेषणाच्या द्वारे आज आपण चर्चेला प्रारंभ करूया. पहिल्यांदा मी ही दुसरी गाथा एकदा म्हणतो आहे. आपल्या समोर जर ग्रंथ असेल तरी सुद्धा आपण आपल्या सोबत म्हणायचं आहे. पहा, जीवो उवो गमवो अमुत्तिकत्ता सदेह परिमाणो भोत्ता संसारथो सिद्धोसो विस्ससोढगई. याचा शब्दार्थ वगैरे आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आता आपण सरळ तिसऱ्या पदापासून म्हणजे अमूर्ती या पदापासून प्रारंभ करूया. हा जीवात्मा ज्याची चर्चा सुरू आहे त्याची तिसरी विशेषता कोणती, तर मग येथे आचार्य नेमिचंद्र सिद्धांती देव सांगतात की हा जीवात्मा अमूर्तिक आहे. अमूर्तिक म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं तर नवीन लोकांना फारसं माहिती असणार नाही, पण विशेष म्हणजे शास्त्र स्वाध्यायी लोकांना सुद्धा अमूर्तिक या शब्दाचा बरोबर अर्थ ठाऊक नसतो. आपण थोडासा काळजीपूर्वक हा अर्थ पाहावा. काय सांगण्याचा प्रयत्न आहे, अमूर्तिक म्हणजे काय. सर्वसाधारणपणे असा समज आहे की अमूर्तिक म्हणजे अरूपी आणि मूर्तिक म्हणजे रूपी, परंतु असं अजिबात नाहीये. अमूर्तिक म्हणजे अरूपी केवळ एवढाच अर्थ अपेक्षित नाहीये. असं वाटतं, असं साधारणरित्या समजलं जातं की अमूर्तिक म्हणजे अरूपी, ज्याला रूप नाही आणि जो दिसत नाही म्हणजे जो अदृश्य आहे तो अरूपी, असा सर्वसाधारणतया समज आहे. आणि अमूर्तिक म्हणजे अरूपी आणि या उलट मूर्तिक म्हणजे रूपी म्हणजे दृश्य म्हणजे दिसणारा तो मूर्तिक. अशा प्रकारे या मूर्तिक आणि अमूर्तिकपणाची व्याख्या सर्वसाधारणरित्या केली जाते, परंतु ती उचित नाही. म्हणजे अमूर्तिकचा अर्थ केवळ अरूपी होतो असं नाही. मग काय आहे हा जो आता आपण सर्वसामान्य साधारण चर्चा करूया की हा जीवात्मा अमूर्तिक आहे म्हणजे काय हो, हा आत्मा दिसतो का, हा आत्मा आपल्याला चर्मचक्षूंनी आपल्या डोळ्यांनी हा दिसतो का, या आत्म्याचा कधी आपल्याला फोटो काढता आलाय का, नाही. याचा कोणताही फोटो उपलब्ध नाही आणि याला डोळ्यांद्वारे पाहता येत नाही. या अपेक्षेने हा आत्मा किंवा हा जीव द्रव्य हा दिसत नाही म्हणून अरूपी आहे, हे बरोबर. परंतु हा अमूर्तिक आहे म्हणजे लक्षपूर्वक ऐका, पाचही इंद्रियांच्या द्वारे त्याचं ग्रहण होत नाही, त्याला पकडता येत नाही, त्याला जाणता येत नाही. या अपेक्षेने जीवाला अमूर्तिक असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आत्मा दिसत नाही, अरूपी आहे म्हणजेच तो अमूर्तिक आहे. आत्म्याला स्पर्श करता येत नाही, त्याचा कोणता टच नाहीये आणि म्हणून हा आत्मा अमूर्तिक आहे. त्याचबरोबर आत्म्याची चव चाखता येत नाही, त्याला कोणतंही चव नाहीये. रसनेंद्रियाद्वारे म्हणजे या जिभेद्वारे त्या आत्म्याचं ज्ञान करता येत नाही, म्हणून हा आत्मा अमूर्तिक आहे. घ्राणेंद्रियाद्वारे म्हणजे या नाकाद्वारे त्याचा वास घेता येत नाही, डोळ्यांच्या द्वारे त्याला पाहता येत नाही आणि कानांच्या द्वारे त्याला ऐकता येत नाही. अशा प्रकारे पाचही इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही, त्याला जाणता येत नाही, त्याला पकडता येत नाही, म्हणून आत्मा अमूर्तिक आहे असे येथे सांगतात. आणि याउलट जो जो पदार्थ जी जी वस्तू पाच इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करता येते, म्हणजे स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे त्वचेच्या द्वारे स्पर्श करता येतो, जिभेच्या द्वारे रस त्याची चव चाखता येते, घ्राणेंद्रियाच्या द्वारे नाकाद्वारे ज्याचा वास घेता येतो, डोळ्यांच्या द्वारे ज्याला पाहता येतं आणि कानांच्या द्वारे ज्याला ऐकता येतं, असा जो पदार्थ पुद्गल द्रव्य आहे त्यालाच मूर्तिक म्हटलं जातं आणि तोच रूपी पदार्थ आहे.
लक्षात आलं असेल आता. हा आत्मा अमूर्ती आहे म्हणजे अमूर्तिक आहे, म्हणजेच पाचही इंद्रियांच्या द्वारे त्याला ग्रहण करता येत नाही, त्याचं ज्ञान करता येत नाही, त्याला पकडता येत नाही, म्हणूनच आत्मा अमूर्तिक आहे असं इथे या गाथेमध्ये सांगतात. परंतु हा आत्म्याचा जो अमूर्तिक स्वभाव आहे तो कसा आहे, सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे म्हणूनच त्याला पाच इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही. म्हणून तर या आत्म्याविषयी इतक्या शंका, याच्या अस्तित्वाविषयी एवढे संशय आहेत. समजा हा जीवात्मा, हे जीवद्रव्य पाचही इंद्रियांच्या द्वारे जर ग्रहण करता येत असतं तर मग याच्या अस्तित्वाविषयी कधी कुणाला शंकाच राहिली नसती. हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा पद्धतीने हा जीवात्मा सर्वच लोकांना सहजच सिद्ध करता आला असता. परंतु पाच इंद्रियांच्या माध्यमातून, की जे इंद्रिय ज्ञानच सध्या सर्वत्र मुख्यतेने जाणलं जातं, आणि त्या पाच इंद्रियांच्या माध्यमातून या आत्म्याला जाणता येत नाही, या आत्म्याला पकडता येत नाही, ग्रहण करता येत नाही, म्हणूनच हा आत्मा अमूर्तिक आहे अशा पद्धतीने येथे सांगतात. मग हा आत्मा कसा आहे, अमूर्तिक आहे, त्याचबरोबर न्यायक आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. म्हणजे हा आत्मा स्वभावानेच, आपल्या मूळ स्वभावानेच अमूर्तिक आहे, अरूपी आहे. आता विशेष पहा, जैन दर्शनाची ही अद्भुत विशेषता आहे की जेथे हा जीवात्मा अमूर्तिक आहे म्हणून सांगतात मूळ गाथेमध्ये, त्याच वेळेला टीकेमध्ये त्याचा जो दुसरा नय आहे, त्या आत्म्याला पाहण्याची जी दुसरी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेने हा आत्मा कथनचित एका अपेक्षेने मूर्तिक सुद्धा आहे हे सुद्धा सांगतात. म्हणजे हा जीव, तुम्ही आणि मी जीव, आपण स्वभावाने तर अमूर्तिक आहोत, इंद्रियांच्या द्वारे ग्रहण न केले जाणारे आहोत, परंतु त्याच वेळेला सध्याची या आत्म्याची शरीरासोबत संयोगी अवस्था आहे आणि ते सुद्धा एक पर्याय सत्य आहे. आणि या अपेक्षेने आत्मा मूर्तिक सुद्धा आहे. काय सांगितलं पहा, अद्भुत. गाथेमध्ये आचार्य नेमिचंद्र सिद्धांती देव जीव द्रव्य अमूर्तिक आहे म्हणून सांगतात. तेथे केवळ अमूर्तिकपणाचा उल्लेख आहे. परंतु टीकेमध्ये ब्रह्मदेव सूर्य आपल्याला असं सांगतात की बरोबर आहे, आत्मा स्वभावाने पाहिला असता, मूळ स्वभावाने शुद्ध नयाने पाहिलं असता हा आत्मा अमूर्तिक आहे, पाच इंद्रियांनी ग्रहण न करता येणारा आहे. परंतु सध्याच्या संसार पर्यायीला मुख्य केला असता आणि या व्यवहार नयाने पाहिलं असता, मूर्त इंद्रियांच्या द्वारे जरी आत्म्याला ग्रहण करता येत नसलं तरी सध्याच्या या आत्म्याची शरीरासोबतची संयोगरूप जी अवस्था आहे, त्या अवस्थेच्या अपेक्षेने हा जीवात्मा कर्मांनी बांधला गेला आहे, या अपेक्षेने हा आत्मा मूर्त आहे, हे सुद्धा सत्यच आहे. ओहो, अद्भुत आहे. काळजीपूर्वक ऐका, मी आता याचा आणखी खुलासा करतो. पहा, आत्म्याला पकडता येत नाही हे खरं आहे, आत्म्याला पाहता येत नाही हे देखील खरं आहे. परंतु जसं आत्म्याला पकडता येत नाही हे सत्य आहे, त्याच पद्धतीने जन्मापासून मरेपर्यंत, जन्म झाल्यापासून मरण होईपर्यंत हा जीवात्मा या शरीरामध्ये वास करतो. आणि त्यामुळे एखाद्याने माझा हात धरून जर ओढला, या शरीराचा हात धरून जर त्याने ओढला, तर शरीर ज्या पद्धतीने ओढलं जातं त्याच वेळेला त्यामध्ये वास करणारा आत्मा सुद्धा ओढला जातो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. म्हणजे हा जीव जरी स्वभावाने अमूर्तिक असला, जरी हा जीवात्मा त्या शरीर रूप झालेला नसला, पाच इंद्रियांनी जरी त्याला ग्रहण करता येत नसलं, तरी सुद्धा हा झाला त्याचा स्वभाव. काय काळजीपूर्वक आहे का, हा झाला त्याचा मूळ स्वभाव
की मूळ जीव कसा आहे, शरीरापासून पृथक असणारा जो जीव आहे त्या जीवाचा मूळ स्वभाव कसा आहे, तर तो कधीही शरीर रूप होणारा नाही, कधीही तो 5 इंद्रियांनी ग्रहण करता येणारा नाही. हे बरोबर, परंतु ही जशी त्या जीवाची शुद्ध स्वाभाविक स्थिती आहे, अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा वर्तमानामध्ये शरीराशी संयोग रूपाने बांधला गेला आहे. ही सुद्धा त्याच आत्म्याची दुसरी बाजू आहे, त्याच आत्म्याचा दुसरा पक्ष आहे. आणि त्यामुळे हा जीवात्मा काही काळ या शरीराशी एक क्षेत्रावगाह रूपाने दुधात पाणी मिसळल्याप्रमाणे काही काळासाठी या शरीरासोबत आणि त्यासोबत 8 कर्मांच्या सोबत बंधन रूपाने बांधला गेला आहे. या अपेक्षेने हा आत्मा मूर्तिक आहे, हे सुद्धा सत्यच आहे. म्हणजे आचार्यांनी 2 अपेक्षा सांगितल्या. व्यवहाराने पाहिलं असता, स्थूल दृष्टीने पाहिलं असता आत्म्याची आणि शरीराची एक बंधनरूप अवस्था मुख्य केली असता, ती पाहिली असता आत्मा मूर्तिक आहे. आणि या उलट शरीराला गौण करून आत्मा कर्मांनी बद्ध आहे ही अवस्था गौण करून जर आत्म्याचा मूळ स्वभाव पाहिला, तर बाकी हा आत्मा कोणत्याही प्रकारे रूपी नाही, 5 इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करता येत नाही. या अपेक्षेने हा आत्मा अमूर्तिक आहे. या दोन्हीही स्थिती एकाच वेळी सत्य आहेत, अशा प्रकारे येथे आपल्याला ज्ञान करवितात. आता बघूया किती लोकांना समजलं, थोडंसं टेस्टिंग करूया. पहिली जी 2 विशेषणं होती ना, की हा आत्मा जगतो म्हणून जीव आहे आणि ज्ञान दर्शनाने सहित आहे म्हणून उपयोगमय आहे. या 2 विशेषणांमध्ये जीव जगतो तो 2 प्रकारे, असे तिथे 2 प्रकार सांगितले होते. जीव उपयोगमय आहे तेव्हा तिथे 2 प्रकारांनी उपयोग सांगितले होते. आणि आता तिसरं जेव्हा विशेषण आलं की जीव अमूर्तिक आहे, तेव्हा त्याचे 2 प्रकार केले नाहीत, अमूर्तिकपणाचे 2 प्रकार सांगितले नाहीत. उलट एकदा अमूर्तिक आहे म्हणून सांगितलं आणि दुसऱ्यांदा त्याचा विरोधी मूर्तिकपणा तो सुद्धा आत्म्यात आहे असं तिसऱ्या विशेषणात सांगितलं. म्हणजे तिसऱ्या विशेषणात सांगताना थोडासा बदल केलाय. तो बदल मी आता पुन्हा एकदा सांगतो, समजलं नसेल तर पुन्हा एकदा ऐका. की पहिल्या 2 विशेषणांना सांगताना ती 2 विशेषणे कशा भिन्न भिन्न प्रकारे संभवतात हे सांगितलं. आणि तिसऱ्या अमूर्तिकपणाला सांगताना 2 प्रकारे सांगितलं नाही, उलट एक प्रकारे तर आत्मा अमूर्तिक आहे आणि दुसऱ्या प्रकारे आत्मा मूर्तिक आहे. अशा प्रकारे त्याचा विरोधी जो गुणधर्म आहे तो देखील त्याच्यामध्ये स्थूल रूपाने सिद्ध केलेला आहे. म्हणजे आत्मा मूर्तिक सुद्धा आहे आणि आत्मा अमूर्तिक सुद्धा आहे. आत्मा अरूपी सुद्धा आहे आणि आत्मा रूपी सुद्धा आहे. आत्मा इंद्रियांनी ग्रहण न होणारा आहे. इंद्रियांनी ग्रहण न होणं ही जशी आत्म्याची एक विशेषता आहे, जीवाची एक विशेषता आहे, अगदी त्याचप्रमाणे शरीराशी एक बंधनरूप अवस्थेमध्ये काही काळ राहणं, शरीराशी बांधले जाणं ही सुद्धा आत्म्याची जीवाची एक विशेषता आहे. आणि त्यालाच येथे मूर्तिकपणा असं सांगतात. अशा प्रकारे येथे हे जीवद्रव्य मूर्तिक आहे आणि अमूर्तिक आहे अशा दोन्ही प्रकारे येथे सिद्धता करतात. आता जे लोक नवीन आहेत त्यांना हे थोडंसं खटकणार आहे की एकाच वेळेला आत्मा मूर्तिक पण आहे, अमूर्तिक पण आहे, रूपी पण आहे, अरूपी पण आहे, असं कसं शक्य आहे? काहीतरी एक असणार ना, एकाच वेळी दोन्ही कसे असणार? तर खरोखर जैन दर्शन हे अलौकिक दर्शन आहे.
अद्भुत दर्शन आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला या दोन्ही स्थिती संभवू शकतात असं सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. हा शब्द तुम्ही अनेक वेळेला ऐकला असेल, अनेकांत. काय शब्द आहे? अनेकांत. अनेकांत म्हणजे एकाच वस्तूमध्ये परस्पर भिन्न वाटणाऱ्या, भिन्नच काय, एकाच वस्तूमध्ये परस्पर विरोधी वाटणाऱ्या दोन गोष्टी, दोन धर्म एकाच वेळी विद्यमान असतात, याला अनेकांत म्हणतात. ओहो, अद्भुत. मी अजून स्याद्वाद कशाला म्हणतात सांगितलेलं नाही बरं. स्याद्वाद वेगळी गोष्ट आहे, मी केवळ अनेकांत सांगतो आहे. म्हणजे ज्या अनेकांताला संपूर्ण विश्व शिरोधार्य मानतं, भगवान महावीरांचा सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणून जो अनेकांत प्रसिद्ध आहे, तो मी आज आपल्याला समजावून सांगण्याचा यत्न करतो आहे. खरोखर आज जे जीव येथे हजर आहेत आणि हे ऐकताहेत, खरोखर ते खूप धन्य भाग्य आहेत की त्यांना हा अनेकांत समजून येतो आहे की जो समवशरणामध्ये विद्यमान तीर्थंकर परमात्म्यांनी 100 इंद्रांच्या उपस्थितीमध्ये जैन दर्शनाचा प्राणरूप सिद्धांत हा अनेकांत समजावून सांगितला. पाहूया तो अनेकांत म्हणजे काय. म्हणजे आपल्याला हे मूर्तिक आणि अमूर्तिक लगेच समजून येईल. अनेकांत म्हणजे काय? कोणत्याही वस्तूमध्ये परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या दोन गोष्टी, दोन धर्म एकाच वेळी हजर असणं, विद्यमान असणं, यालाच अनेकांत म्हणतात. आता हे कसं शक्य आहे? एकाच वेळी दोन विरुद्ध गोष्टी कशा शक्य आहेत हे आपण जरा तपासून पाहूया. पहा, यासाठी मी उदाहरण देतो, नेहमीच सांगतो की एक कुंभार आहे आणि तो कुंभार काय करतो आहे? एक मडकं बनवतो आहे, एक घडा बनवतो आहे. आणि तो घडा बनवित असताना तुम्ही पाहिलं असेल की तो चिखलाचा गोळा घेतो, त्या चाकावरती ठेवतो आणि ते चक्र जोरात काठीने फिरवतो आणि मग त्या विशिष्ट अशा चिखलाच्या गोळ्याला तो आकार देऊन मग ते मडकं घडवतो. आता तो कुंभार ते मडकं घडवतो आहे, बनवतो आहे, त्यासाठी तो ते चक्र फिरवतो आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुंभाराचं जे चाक आहे, जे चक्र आहे, ते स्थिर आहे की अस्थिर आहे? कुंभाराचं जे चक्र तो फिरवून ते मडकं बनवतो आहे, ते चाक स्थिर आहे की अस्थिर आहे? पहा, जर तुम्ही म्हणाल की ते चाक स्थिर आहे तर मी म्हणेन की ते अस्थिर आहे, ते फिरताना दिसत आहे आणि जे फिरताना दिसतं त्याला अस्थिर म्हणतात आणि त्यामुळे ते हलतं आहे. आणि जर तुम्ही म्हणाल की ते अस्थिर आहे, ते फिरत आहे, तर मी म्हणेन ते फिरत आहे, तर सांगा किती किलोमीटर दूर गेलं, किती मीटर दूर गेलं? तर ते अजिबात दूर गेलं नाही, ते आपल्या जागेवरून 1 इंच सुद्धा हललं नाही. आणि जे चाक 1 इंच सुद्धा हलत नाही, दूर सरकत नाही, तर त्याला स्थिर म्हणतात. मग त्याला अस्थिर कसं म्हणता येईल? समजलं काय सांगायचं आहे? कुंभाराचं चाक स्थिर आहे की अस्थिर आहे? तर आपल्याला त्याचं नेमकं उत्तर काय सांगणार? तर त्याचं उत्तर असं आहे की कुंभाराचं चाक दोन्हीही आहे, म्हणजे स्थिर देखील आहे आणि अस्थिर देखील आहे. कसं काय? कुंभाराचं चाक त्याच्या गतीच्या अपेक्षेने पाहिलं तर अस्थिर आहे आणि त्याच्या क्षेत्राच्या, त्याच्या जागेच्या अपेक्षेने पाहिलं तर ते स्थिरच आहे, अस्थिर नाही. तर अशा प्रकारे त्या कुंभाराच्या चाकामध्ये एकाच वेळेला स्थिरपणा आणि अस्थिरपणा दोन्हीही संभवू शकतात. एकाच वेळेला स्थिर आणि अस्थिर दोन्हीही गुणधर्म त्या चाकामध्ये विद्यमान आहेत. अगदी त्याचप्रमाणे या आत्म्यामध्ये सुद्धा मूर्तिकपणा आणि अमूर्तिकपणा, रूपीपणा आणि अरूपीपणा हे दोन्ही गुणधर्म एकाच वेळी विद्यमान आहेत, यालाच अनेकांत म्हणतात. पहा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बरं, माझ्याबद्दलच मी उदाहरण देतो. चला बोला, मी पिता आहे की पुत्र आहे?
म्हणजे मी मुलगा आहे की बाप आहे? मला एक 7 वर्षांचा मुलगा आहे, बोला तुमच्या माहितीसाठी. तर मग मी पिता आहे की पुत्र आहे? कोण आहे मी? तर याचं उत्तर येईल की मी पिता देखील आहे आणि पुत्र देखील आहे. मग एकाच वेळी दोन्ही कसे संभवू शकतात? बाप आणि बेटा हे दोन्ही एकाच वेळी कसे असतील? काय अडचण आहे? असायला काही अडचण नाही. मी माझ्या वडिलांच्या अपेक्षेने मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाच्या अपेक्षेने वडील आहे. ज्याप्रमाणे एकाच व्यक्तीमध्ये पितापणा आणि पुत्रपणा एकाच वेळी संभवू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणताही विरोध नाही, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये परस्पर विरोधी वाटणारे 2 गुणधर्म एकाच वेळी विद्यमान असतात, यालाच अनेकांत असे म्हणतात. तर अशा प्रकारचा हा अद्भुत सिद्धांत तीर्थंकर परमदेवांनी वस्तूचं स्वरूप सांगताना आपल्याला सांगितला आणि त्यामुळेच आज येथे नेमिचंद्र सिद्धांती देव जीवद्रव्याचं वर्णन करीत असताना हा आत्मा अमूर्तिक आहे, म्हणजे तो इंद्रियांनी ग्राह्य नाहीये, शरीरापासून भिन्न आहे, अशा प्रकारे त्याचं स्वभावरूप कथन सुद्धा सांगतात. आणि त्याच वेळेला हा आत्मा काही काळापुरता या स्थूल पर्यायाच्या अपेक्षेने, व्यवहारमयाच्या अपेक्षेने, स्थूल दृष्टीने शरीराशी काही काळ बांधला गेला आहे, या अपेक्षेने हे जीवद्रव्य मूर्तिक आहे, अशा प्रकारे त्याचं वर्णन करतात. म्हणजे हा जीवात्मा एकाच वेळेला मूर्तिक देखील आहे आणि अमूर्तिक देखील आहे, हे सहजरित्या सिद्ध झालं. पहा, तर अशा प्रकारे येथे 3रं विशेषण सांगतात की आत्मा अमूर्तिक आहे आणि टीकेमध्ये त्याचा खुलासा करतात की स्वभावाने हा आत्मा अमूर्तिक आहे, परंतु त्याच वेळेला व्यवहाराने म्हणजेच शरीराशी त्याची बंधरूप अवस्था पाहिली असता हा आत्मा मूर्तिक आहे, हे देखील सत्य आहे. ओहो, अद्भुत आहे. पहा, हे दोन्ही पक्ष आपण समजावून घेणं याचं नाव प्रमाण ज्ञान आहे. प्रमाण ज्ञान म्हणजे ज्या वस्तूचं व्यवस्थित ज्ञान करून घेणं आहे. येथे या दोन्ही अपेक्षा आपण समजावून घेतल्या पाहिजे. मी आपल्याला विचारतो ना की आपण समवशरणामध्ये गेलो आणि भगवंतांचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक जण जातो, जो भव्य जीव असतो, महान पुण्याचा उदय ज्याला असतो, त्याला समवशरणामध्ये विद्यमान भगवंतांचं दर्शन घडतं. आता मला विचारायचं आहे, भगवंतांचं दर्शन घडतं म्हणजे तो भगवंतांचं दर्शन घेतो म्हणजे कुणाचं दर्शन घेतो? काय त्याला समवशरणामध्ये भगवान दिसतात? काय त्याला भगवंतांचा जीव म्हणजे भगवंतांचा आत्मा दिसतो? नाही दिसत. मग दिसतं ते काय दिसतं? तर त्याला दिसतं त्या भगवंतांचं ते दिव्य शरीर, भगवंतांचं जे परम औदारिक शरीर आहे, अनेकानेक विशेषतांनी युक्त, ज्यांची चर्चा आपण पूर्वी केली होती जिनवर वृषभ याच्यामध्ये. तर असं त्यांचं ते दिव्य शरीर दिसतं आणि त्या शरीराला पाहिल्यानंतर तो असं म्हणतो की मला भगवंतांचं दर्शन घडलं. म्हणजे पाहतो आहे शरीर आणि म्हणतो आहे की मला भगवंतांचं दर्शन झालं. तर असं हे म्हणणं कशामुळे शक्य झालं? जर आत्मा आणि शरीर पूर्णच पृथक असते, जर त्यांच्यामध्ये कोणताच संबंध नसता, जर त्यांच्यामध्ये ही एक बंधानरूप अवस्थाच नसती, तर मग शरीराचं दर्शन घेतल्यानंतर भगवंतांचं दर्शन घेतलं असं म्हणता देखील आलं नसतं. आणि जर म्हटलं असतं तर खोटं बोलण्याचं पाप लागलं असतं. परंतु खोटं बोलण्याचं पाप तर लागत नाही. याचा अर्थ भगवंतांचं शरीर पाहिल्यानं भगवंतांच्या आत्म्याचं दर्शन घेतलं, हा उपचार असं हे म्हणणं जसं सत्यार्थ आहे, हे म्हणणं जसं काही अंशी स्थूल दृष्टीनं बरोबर आहे, ते बरोबर असण्याचं कारण हे आहे की खरोखर भगवंतांचा आत्मा त्या शरीरामध्ये काही काळापुरता वास करतो आहे.
त्या आत्म्याची आणि त्या शरीराची सध्या एक बंधन रूप संयोग रूप अवस्था झालेली आहे आणि त्या अवस्थेला मुख्य करून असं म्हटलं जातं की त्या शरीराच्या निमित्ताने, त्या नामकर्माच्या उदयाच्या निमित्ताने तो आत्मा सुद्धा मूर्तिक बनलेला आहे. मूर्तिक बनला म्हणजे शरीर झाला असं नाही. आत्म्याचे प्रदेश म्हणजे आत्म्याचा काही भाग शरीर झाला, शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाला असं नाही. शरीर शरीरच राहतं, आत्मा आत्माच राहतो. आत्मा शरीर रूप परिणमत नाही आणि शरीर आत्मा रूपाने परिणमित होत नाही. दोन्हीही राहतात भिन्न भिन्नच. आणि या भिन्नतेच्या अपेक्षेनं पाहिलं, काय सुंदर चर्चा आहे, या भिन्नतेच्या अपेक्षेने पाहिलं तर आत्मा अमूर्तिकच आहे. परंतु जेव्हा या शरीराला आणि या आत्म्याला एकत्र राहणे रूप अवस्था, ती सुद्धा सत्य आहे, ती असत्य नाही, ती खोटी नाही, ती झूठ नाही, ती सुद्धा सत्य आहे. तर सध्या हा आत्मा शरीरापासून पृथक स्वभावी असून सुद्धा या शरीरामध्ये मरण होईपर्यंत वास करतो आहे. अशी जी ती आत्म्याची शरीराबरोबरची एक रूप अवस्था झालेली आहे, त्या अवस्थेला पाहिलं असता हा आत्मा त्या शरीराच्या निमित्ताने मूर्तिक झाला, हे सुद्धा तितकेच सत्य आहे. तर अशा प्रकारे तिसरं विशेषण आपण इथं पाहिलं. आता याचा आणखी खुलासा याची जेव्हा स्वतंत्र गाथा येईल त्यावेळी आपण विशेष करूया. या संदर्भात काही शंका असतील तर जरूर आपण विचारायला हरकत नाही. आत्मा हा अनेकांत रूप पदार्थ आहे. आत्मा हा सुद्धा एक वस्तू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांत आहे आणि म्हणून त्यामध्ये अशा प्रकारे मूर्तिकपणा आणि अमूर्तिकपणा हे दोन्हीही धर्म एकाच वेळी सिद्ध होतात, हे इथे आपण समजावून घेतले पाहिजे. तर अशा प्रकारे आत्मा अमूर्तिक आहे हे आपण पाहिलं. आता पुढचं चौथं विशेषण आहे की हा आत्मा कर्ता आहे. कर्ता शब्द आला ना, कर्ता आहे. तर हा आत्मा कशाचा कर्ता आहे? तर हा आत्मा दिवस रात्र शुभाशुभ भावांचा कर्ता आहे. शुभ म्हणजे ज्याच्यामुळे पुण्य बांधलं जाईल असे जीवाचे प्रशस्त परिणाम, पुण्यरूप परिणाम. आणि अशुभ भाव म्हणजे ज्यामुळे या जीवाला पापकर्माचा बंध होईल असे संक्लेश रूप परिणाम, त्यालाच अशुभ परिणाम म्हटलं जातं. आणि हा जीवात्मा दिवस रात्र पुण्याचे पापाचे भाव करीतच आहे. कधी कुणाविषयी चांगला विचार करतो तर त्याला पुण्यबंध होतो, कधी कुणाविषयी वाईट विचार करतो तर त्याला पापबंध होतो, कधी हिंसा असत्य चोरी कुशील परिग्रहाचे भाव करतो तर त्याला पापाचा बंध होतो. ते अशुभ परिणाम आहेत. या उलट देवदर्शनाचे, स्वाध्याय करण्याचे, मुनिराजांची सेवा करण्याचे, वैयावृत्ती करण्याचे, अशा प्रकारे जो धर्म परिणाम करतो, प्रशस्त परिणाम करतो, तर यालाच शुभ भाव म्हणतात. आणि हे परिणाम हा जीवात्मा स्वतः करतो. म्हणून हा आत्मा या सर्व शुभाशुभ भावांचा, पुण्य पाप परिणामांचा कर्ता आहे असे येथे सांगतात. पहा काय सुंदर चर्चा आहे की हा आत्मा या शुभाशुभ भावांचा कर्ता आहे, म्हणजे करणारा आहे. कारण हा आत्मा त्या शुभाशुभ भावांना स्वतः करतो, म्हणूनच त्या शुभाशुभ भावांचं फळ भोगण्यासाठी स्वर्गात जातो आणि नरकामध्ये जातो. जर याने ते परिणाम केलेच नसते तर त्यांचं फळ भोगण्यासाठी त्याला स्वर्गादींमध्ये आणि नरकादींमध्ये जाण्याची आवश्यकताच नसती. परंतु हा जीवात्मा त्या जातीचे स्वतः परिणाम करतो आणि मग त्यांचं फळ भोगतो. म्हणून हा आत्मा या शुभ आणि अशुभ परिणामांचा, पुण्य आणि पाप परिणामांचा तो कर्ता आहे. येथे अभूतार्थ नयाने अशा प्रकारे याची व्याख्या करतात. पहा
दिन रात शुभाशुभ भावों से मेरा व्यापार चला करता, मानस वाणी और काया से आश्रव का द्वार खुला रहता. हे आश्रवाचं द्वार जे खुलं राहिलेलं आहे आणि सदा काळ हे पुण्य पापाचे परिणाम होत आहेत. या पुण्य पापाच्या परिणामांना हा जीव स्वतः करतो, म्हणून येथे जीवाला करता सांगितलेला आहे. आता बघा, ही जीवाची त्या शुभाशुभ भावांना करणे रूप एक पक्ष. आणि आता टीके मूळ गाथेमध्ये आचार्य म्हणतात हा जीवात्मा करता आहे, पण अनेकांत दृष्टीने पाहिलं असता आत्मा त्याचा विरोधी जो नय आहे किंवा त्याचा जो विरोधी शुद्ध नय आहे, त्या शुद्ध नयाने पाहिलं असता हा आत्मा त्या शुभाशुभ भावांचा अकर्ता सुद्धा आहे. ओहो, अद्भुत. म्हणजे हा आत्मा करता पण आहे, अकर्ता पण आहे. हा आत्मा मूर्तिक पण आहे, अमूर्तिक पण आहे. हे काय जंजाळ आहे, हे किती कठीण आहे. काहीतरी एक सांगायचं ना, एक सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं, सोपं झालं असतं. असं नवीन स्वाध्यायी जीवांना वाटतं की हे दोन दोन कशाला सांगितले. बाबा रे, एक सांगितलं असतं, मूर्तिक आणि अमूर्तिक, करता आणि अकर्ता या दोन्ही पैकी काहीतरी एक सांगितलं असतं तर ते तुला सोपं झालं असतं. हे खरं आहे, परंतु ते खोटं झालं असतं. सोपं झालं असतं परंतु खोटं झालं असतं. कारण एकाच वेळेला आत्म्यामध्ये मूर्तिकपणा आणि अमूर्तिकपणा, करतापणा आणि अकर्तापणा दोन्हीही आहेत ना. मग दोन्ही असताना दोन्ही सांगितले तर सत्य, आणि दोन्ही असताना सोपं वाटावं म्हणून एक सांगितलं तर असत्य, खोटं. म्हणजे मी एकाच वेळी बाप पण आहे, एकाच वेळी बेटा पण आहे, पण हे अवघड वाटतं म्हणून सोपं करून सांगा. मग काय सांगायचं, मी फक्त बापच आहे, मी बेटा नाही आहे, किंवा मी बेटाच आहे, मी बाप नाही आहे. अरे बाबा, सोपं वाटावं म्हणून जर मी त्यातला एक बाजू, एक पक्ष सोडून दिला तर मग ते सोपं तर होईल पण खोटं होईल. आपल्याला खोटं काही जाणून घ्यायचं नाहीये, असत्य जाणून घ्यायचं नाहीये, सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून येथे सांगतात की वस्तूमध्ये एकाच वेळेला हे दोन्ही पक्ष विद्यमान आहेत. आणि म्हणून जसं वस्तूचं स्वरूप आहे तसंच समजावून घेतलं असता आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. वस्तू जशी आहे तशी जाणणं, तशी मानणं यालाच सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान म्हणतात. याउलट वस्तू जशी नाही तशी जाणणं आणि जशी नाही तशी मानणं याला मिथ्या दर्शन आणि मिथ्या ज्ञान म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सम्यक दर्शन पाहिजे आहे, सम्यक ज्ञान पाहिजे आहे, सम्यक चारित्र्य पाहिजे आहे, रत्नत्रय पाहिजे आहे. मग त्यासाठी आपल्याला वस्तूचं जसं स्वरूप आहे तसं समजावून घेतलं पाहिजे. मग हा आत्मा मूर्तिक आहे की अमूर्तिक आहे. बाबा रे, शरीराशी एक बंधानुरूप अवस्था पाहिली असता हा आत्मा मूर्तिक आहे. कारण त्याद्वारे शरीराला ओढलं की आत्मा देखील ओढला जातो, शरीराला पाहिलं की आत्मा पाहिला असं म्हटलं जातं. शरीर जन्मापासून मरेपर्यंत आत्मा शरीराला सोडून बाहेर पडू शकत नाही. काय सांगितलं? जन्मापासून मरेपर्यंत हा आत्मा शरीराला सोडून पूर्णपणे बाहेर निघून जाऊ शकत नाही. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंतच्या या काळामध्ये, आयु कर्माच्या या उदयामध्ये हा जीव या शरीराशी एक संयोग रूप अवस्थेमध्ये राहतो. यालाच व्यवहार नयाचा विषय म्हणून मूर्तिकपणा म्हणतात. आणि पुढे जाऊन म्हणतात की ज्याप्रमाणे मूर्तिक आणि अमूर्तिक हे दोन्ही धर्म आत्म्यामध्ये सिद्ध होतात, अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा पुण्य पापमय विकल्प करतो, पुण्य पापाचे भाव करतो. म्हणून हा आत्मा त्या शुभाशुभ भावांचा, पुण्य पापांचा करता आहे. आणि त्याच वेळेला हा आत्मा जरी त्या पुण्य पापमय भावांचा करता असला तरी तो त्याचा अपराध आहे. तो पुण्यपाप भाव करत राहणं हा त्याचा स्वभाव नाहीये. खरं म्हणजे जीवाचा जो मूळ स्वभाव
असली स्वभाव, सूक्ष्म स्वभाव, द्रव्य स्वभाव जो आहे तो त्याचा ह्या शुभाशुभ भावांना न करणं असा आहे. आणि त्या स्वभावाला मुख्य केलं असता आत्मा हा शुद्ध ज्ञान दर्शनाचा करता आहे, रागादी किंवा या शुभाशुभ भावांचा करता नाही आहे. या अपेक्षेने हा आत्मा त्या रागादी भावांचा अकर्ता आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. पहा किती सुंदर आहे हे. आता जर करता अकर्ता समजलं नसेल ना तर मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो यासाठी. समजा आपल्याकडे सोन्याची अंगठी आहे किंवा सोन्याचा हार आहे आणि तो चुकून चिखलामध्ये किंवा घाणीमध्ये एखाद्या मलिन जागी पडला. आता काय करायचं? घ्यायचं की नाही घ्यायचं? चिखलात पडलेली अंगठी उचलणार की नाही उचलणार? हा सोनं आहे, ते सोन्याची अंगठी आहे, सोन्याचा हार आहे, मग उचलायला पाहिजे है ना. मग उचलला. मग उचलल्यानंतर तो पवित्र आहे का अपवित्र आहे? घाण आहे की स्वच्छ आहे? शुद्ध आहे की अशुद्ध आहे? बोला. अरे तुम्ही घाणीतून उचललेला आहे, त्यामुळे त्याला वरती सगळी घाण चिकटलेली आहे, त्यामुळे तो घाण आहे, तो अपवित्र आहे, मलिन आहे. मग मलिन आहे म्हटलं टाकून द्यायचा का? नाही, असं कसं? महागाचा आहे आणि आता तर किती भाव वाढलेत, किती दर वाढलेला आहे, होय ना. मग काय करायचं? काय नाही, स्वच्छ करायचा. म्हणजे त्या वेळेला आम्ही तो सोन्याचा दागिना जो त्या मातीतून चिखलातून उचलला, घाणीतून उचलला, त्याच्या वरवरती आम्हाला ती घाण दिसते आहे म्हणून तो अपवित्र आहे, हे सत्य आहे. तो धुतला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे, तापवला पाहिजे, हे सत्य आहे. परंतु त्याच वेळेला त्या सोन्याच्या सुवर्ण स्वभावामध्ये, त्या सोन्याच्या धातूमध्ये ती बाहेरची गंदगी, ती बाहेरची मलिनता प्रविष्ट झालेली नाही. त्यामुळे ते सोनं अजूनही निखालस शुद्धच आहे. म्हणूनच आपण ते पुन्हा स्वच्छ करून परिधान करू शकतो. म्हणजे एकाच वेळेला तो सोन्याचा दागिना अपवित्र देखील आहे बाह्य स्वरूपाच्या अपेक्षेने, आणि त्याच वेळेला त्याच्या सुवर्णत्वाच्या अपेक्षेने तो शुद्ध देखील आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. अशा प्रकारे तो सोन्याचा दागिना पवित्र पण आहे, अपवित्र पण आहे, हे जसं दोन्ही एका वेळी शक्य आहे, अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा सध्या कशाही आहे, रागद्वेष करतो आहे, चिडतो, संतापतो, रागावतो, शिव्या देतो, मारामारी करतो किंवा पुण्य परिणाम करतो, दान देतो, तीर्थयात्रा करतो, भगवंतांचं दर्शन घेतो, शास्त्र स्वाध्याय करतो, अशा प्रकारे सर्व मोहाच्या क्रिया करतो. हे जसं जीवाचं एक वरवरचं मलिनतामय किंवा अशुद्ध स्वरूप आहे आणि त्यामुळे तो आत्मा त्या विकारी भावांचा करता आहे, ही जशी एक बाजू आहे, त्याच वेळेला हे सगळे विकारी भाव न करणं, अरिहंतांप्रमाणे स्वतः शुद्ध स्वभावामध्ये स्थिर होणं, ध्यान करणं, या सगळ्या कषाय भावांपासून स्वतःला अलिप्त करणं, हा देखील जीवाचा एक स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला पाहिलं असता हा आत्मा अकर्ता आहे, हे देखील सत्य आहे. आणि हा आत्मा या रागादी विकारांचा कर्ता आहे, हे देखील सत्य आहे. अशा प्रकारे येथे आत्म्याला कर्ता आणि अकर्ता या दोन्ही विशेषणांनी स्पष्ट करून सांगतात. तर अशा प्रकारे आपण जगणारा तो जीव याचे दोन प्रकार पाहिले, उपयोगमय याचे दोन प्रकार पाहिले, आणि अमूर्तिक याचे दोन प्रकार पाहिले नाहीत, परंतु अमूर्तिक आणि मूर्तिक असे दोन विरोधी गुणधर्म आत्म्यामध्ये आहेत हे पाहिलं. आणि कर्ता याचे दोन प्रकार पाहिले नाहीत, तर कर्ता आणि अकर्ता असे दोन विरोधी गुणधर्म एकाच वेळी आत्म्यामध्ये विद्यमान आहेत, हे आपण समजावून घेण्याचा यत्न केला. थोडंसं नवीन लोकांना थोडंसं कठीण वाटण्याची शक्यता आहे, परंतु हे कठीण नाही. बाबा रे, जे मुळात कठीण आहे, जो मुळात संसार महाकठीण आहे, तो आम्ही अनंत वेळेला करून दाखवला. त्या मानाने हे तत्वज्ञान अतिशय सरळ आहे, आपल्याला अंततः सुखाची उपलब्धी करून देणारं आहे. आणि म्हणून 1000 वेळा अपयशी होण्यापेक्षा
कायच म्हणतो आहे, एखादं 2 कामं आहेत, 2 कामं, तर त्यातली कोणतं काम करणं तुम्हाला चांगलं वाटतं? एक काम असं आहे की जे काम आत्ता झाल्यासारखं वाटतं, परंतु ते शेवटी जाऊन अपयशी होणार आहे, ते बर्बाद होणार आहे, ते काम अजिबात होणार नाही. आणि दुसरं काम असं आहे की आत्ता आपल्याला अपयश आल्यासारखं वाटतं, परंतु अंताला जाऊन, शेवटाला जाऊन ते काम परफेक्ट होणार आहे. बोला, शहाणा माणूस कोणतं काम करेल की जे पहिल्यांदा झाल्यासारखं वाटतं, परंतु शेवटपर्यंत कधीही ते पूर्ण होत नाही? असं काम करायचं, असा बिझनेस करायचा, असा धंदा करायचा की आजचा दिवस तेवढा नफा आणि उद्यापासून शेवटापर्यंत घाटा, की असा बिझनेस करायचा की आजचा दिवस घाटा किंवा आज आपल्याला थोडंफार कमी मिळतं आहे, परंतु सदा काळासाठी आपल्याला अनंत 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 लाभ होणार आहे. बोला, शहाणा माणूस कोणता धंदा करेल? निश्चितच आज जरी आपल्याला थोडंफार अल्प मिळत असलो, परंतु याचं भविष्य उज्ज्वल असेल, आपण तेच कार्य करणार. बाबा रे, संसाराचा धंदा हा आज जमून आल्यासारखा वाटतो, परंतु पुढे 4 गतींमध्ये आम्हाला भटकवणारा आहे, पापाच्या खाईमध्ये लोटून दुर्गतींमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे हा संसाराचा धंदा काही उपयोगी नाही. उलट हा तत्वज्ञानाचा पुरुषार्थ बाकी आज अल्पसा होतो आहे असं जरी वाटलं, तरी पुढे जाऊन बाकी आम्हाला हा अरिहंतादी सिद्धादी पद देऊन जाणार आहे, तीर्थंकरांसारख्या पदवीला प्राप्त करून देणार आहे. आणि त्यामुळे हा स्वाध्यायाचा उपक्रम जरी थोडाफार क्लिष्ट वाटला, तरी मुळापासून करण्याजोगा आहे. अशा प्रकारे आपण स्वतःला संबोधन केलं पाहिजे. आपल्याला या संसारातून तारणारा आपणच आहोत, दुसरे कुणीही आपल्याला मदत करणारे नाहीत. अशा प्रकारे आपल्या उत्थानाची जबाबदारी आपण घ्यावी, आपल्या पतनाची जबाबदारी आपण घ्यावी. माझ्या वाईटाला कारण मीच, माझ्या भल्याला कारण मीच. अशा प्रकारे पुरुषार्थपूर्वक आपण धर्म प्रेरणा घ्यावी आणि या विशेषणांच्या द्वारे या जीवात्म्याचं स्वरूप समजावून घ्यावं. विशेष प्रत्येक विशेषणाचं व्याख्यान हे त्या गाथेमध्ये येणार आहे. स्वाध्याय परमम तपः, हे स्वाध्याय रूपी तप आपण असेच अखंडित करत राहूया या मंगल भावनेने. ओम नमः. खूप सुंदर तत्वचर्चा आपण इथे ऐकतो. जैन दर्शनाचा प्राण अनेकांत याचं आज आपल्याला थोडंसं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर जनागम आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे आपण गोते घेऊ तेवढा आनंद आपल्याला मिळेल. आजचा जो विषय आपला झाला आहे त्यावर जो प्रश्नमंच होणार होता, तो प्रश्नमंच करण्यासाठी आपल्या मधात उपस्थित आहेत सौ संगीता संजयजी महाजन, बुलढाणा, डोंगगाव बुलढाणा. त्यांना मी निवेदन